सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। पावसाळा चालू झाल्यापासून ग्रेड सेपरेटरमध्ये चिखलाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे। त्याच्यामुळे ट्रॅफिक विभागातर्फे हा दुचाकीसाठी हा रस्ता बंद केलेला आहे। पण इथं रोज ही लोक ट्रॅफिकची उभी राहत आहेत, लोकांना मार्गदर्शन करत आहेत त्या बाजूनं जावा, तरीसुद्धा बरीचशी लोक इथूनच प्रवेश करत आहेत। हे आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही आपलं सामाजिक बांधिलकी म्हणून एक छोटासा प्रयोग करूया म्हटलं आणि आमच्या दुकानातर्फे हा इथं फ्लेक्सचा बोर्ड आम्ही लावायचा निर्णय घेतला आणि तो आत्ता आम्ही इथं लावतोय। किमान हा बोर्ड वाचल्यानंतर त्याच्यावर एक सिम्बॉल टाकलेला आहे, दुचाकी वाहनांना प्रवेश बंद, तो बघितल्यानंतर तरी किमान लोक इकडून ग्रेड सेपरेटरमधून आज जाणार नाहीत आणि इकडच्या मार्गाने जातील। ग्रेड सेपरेटरचं सुद्धा आतली जी घाण आहे, चिखल राडा रोडा आहे, याच्यासाठी सुद्धा नगर परिषदेनं लवकरात लवकर कारवाई करून स्वच्छ करण्याचं काम करावं, एवढीच एक नागरिक म्हणून माझी अपेक्षा आहे। आजकाल फ्लेक्स म्हणजे विद्रुपीकरण म्हणूनच प्रत्येकजण त्याच्याकडे बघतो, पण फ्लेक्सच्या माध्यमातूनच एक छोटासा प्रयोग म्हणून एक सामाजिक बांधिलकीच्या स्वरूपातून आपणही त्याच्यामधून दिशादर्शक काहीतरी करू शकतो, हे आम्ही आज थोडासा आमच्यातर्फे प्रयत्न केलेला आहे। बाहेरून पीठ दळून आणायचा कंटाळा आलाय, त्यात पावसात जावं लागतं, लाईन मध्ये उभं राहावं लागतं। मग आता घेतलाय मी निर्णय, आता पीठ घरीच दळायचं, म्हणून तर मी घेऊन आली अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशनची जीकेमची आटा चक्की, पॉवरफुल 100% कॉपर मोटर, घरातल्या गरजांसाठी परफेक्ट। 6 प्रकारच्या जाळ्यांचा ऑप्शन, साफसफाई सोपी, मेंटेनन्स कमी आणि आवाजही सौम्य। प्रति किलो फक्त 75 पैशांचा खर्च। अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन मध्ये चालू आहेत मान्सूनच्या धमाकेदार ऑफर्स। यामध्ये आटा चक्की खरेदीवर मिळवा पैठणी साडी जिंकण्याची सुवर्ण संधी, 4300 रुपयाचा भरघोस एक्सचेंज बोनस, फक्त 2999 रुपये भरा आणि आटा चक्की घरी घेऊन जा। तुम्हाला पण दळण आणायचा वेळ आणि त्रासापासून वाचायचं असेल तर आजच अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशनला भेट द्या। माझी एक कळकळीची विनंती सातारकर म्हणून सातारकर नागरिकांसाठी राहील की दुचाकी वाहनधारकांनी ग्रेड सेपरेटरचा वापर न करता, बोगद्याचा वापर न करता इकडून वरच्या रस्त्याने जावं आणि पायी चालत जाणाऱ्यांसुद्धा वरच्या रस्त्याचा वापर करावा, बोगद्यातून जाऊ नये, एवढीच माझी सुजाण नागरिकांना नम्र विनंती। सातारकर म्हणून हा जो ग्रेड सेपरेटर आहे तो अगदी कॉलेजच्या परिसरामध्ये आहे, तर बरेचसे विद्यार्थी या ग्रेड सेपरेटरचा वापर करतात पायी जाताना। तर विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती राहील की अनावधानानं एखादा अपघात झाला तर तुम्हाला तुमच्या घरच्यांना हे सगळं सहन करावं लागणार आहे। त्याच्यामुळं आपल्या होणाऱ्या नुकसानाला आपणच कुठेतरी पायबंद घालायला पाहिजे, नियम काटेकोरपणे पाळा। वाहतूक विभाग वारंवार सांगून थकलेला आहे की तुम्ही ग्रेड सेपरेटरचा पायी जाणाऱ्यांनी वापर करू नका, आतमध्ये फुटपाथ नाही आहे। त्याच्यामुळे ग्रेड सेपरेटरचा वापर शक्यतो विद्यार्थ्यांनी शक्यतो म्हणण्यापेक्षा 100% वापर करू नये असं मी विद्यार्थ्यांना माझ्या वतीनं आवाहन करतो। धन्यवाद।